दुःखाचे सुद्धा खूप मोठे प्रकार असतात. कधी दुःख कोणतं आपल्या पदरातील आपल्या आयुष्यातील चारी दिशांमध्ये आपले दरवाजे बंद करू शकतं. परंतु काही दुःख हे विसरण्यासारखे असतात. काही दुःखाचा उपचार होऊ शकतो, पण काही दुःख सर्वप्रथम आपल्या मनावर त्याची प्रतिमा उमटले जाते आणि हे दुःख आयुष्यभर आपल्याला सातत्याने आठवण करून देत असतं. आयुष्यभर आपल्यासोबत ते राहतं. आयुष्यभर आपल्याला त्या दुःखाच्या पर्वताखाली प्रवास करावा लागतो. परंतु या दुःखातून आपली सुटका होईल का नाही होईल, या दुःखातून मी जगू की मरू, हा सुद्धा प्रश्नाची मालिका सातत्याने आपल्या मनात निर्माण होते. इथून जाऊ तरी मी कुठं जाऊ, मी रडू की हसू, ह्या सर्व प्रश्नाची मालिका आपल्या मनात निर्माण होते. त्यावेळेला ह्याच प्रश्नाची मालिका आणि हेच प्रश्न सुरामध्ये जर तुमच्या कानापर्यंत पोहोचायचे म्हटलं, ना जी सके यहाँ मर सके यहाँ, हंसने की बात छोड़ो, ना रो सके यहाँ, तो जाए हम कहाँ, तो जाए हम कहाँ, तो जाए हम कहाँ, जे दर्द किया है जुदा हुई राहें, भुला देंगे तुमको सनम धीरे धीरे, मोहब्बत के सारे सितम धीरे धीरे, अभी नाज है टूटे दिल को वफा पे, अभी नाज है टूटे दिल को वफा पे, कि अब तो सहेंगे ये गम धीरे धीरे, भुला देंगे तुमको. अशा प्रकारचं दुःख असतं. या दुःखाची छाप ज्यावेळेला आपल्या मनावर चिपकते त्यावेळेला दुःखातून बाहेर निघू का. आज 7-8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियाला दिसून आला, भरपूर व्हायरल झाला. ती व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर मी सुद्धा रडलो, अनेक रडले, पण जगाने त्याची दखल घ्यावी इतका मोठा प्रश्न त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येतो. एक नवी शिकणारी मुलगी, तिची आई मरण पावलेली असते. ज्या वयात शाळेचं दप्तर वजनदार असतं त्या वयात आई वारल्याच्यानंतर भावाची जबाबदारी तिला घ्यावी लागली, खांद्यावरती आली आणि जबाबदारी निभवत असताना तीच ताई आईच्या रूपातून आपल्याला एका शाळेमध्ये दिसली. हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर खरंच जगाने दखल घ्यावी. आज खरं पाहिलं भावाचा संमतीने घरी केला असता तर शिक्षणापासून दूर राहिली असती, परंतु कुछ प्राप्त करने के लिए कुछ गमाना पडता है. आज खरं पाहिलं तर ती ताई सर्वप्रथम आईच्या रूपातून आपल्याला दिसून येते. म्हणजे जगामध्ये प्रेम फक्त आईचं सत्य असतं, त्याच्यानंतर ताईचं सत्य असतं, या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येतं. आज त्या ताईनं सर्वप्रथम आपली जबाबदारी लक्षात घेतली आणि भावाला भाऊ म्हणून नाही तर एक लेक म्हणून, मुलगा म्हणून ती जबाबदारी लक्षात घेऊन सुरक्षेची हमी दर्शवली. हे तरी सांगावंसं वाटतं. थँक्स.